नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस.टी. महामंडळ भरती 2025 पदे मित्रांनो चालक आणि वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2025 वर्ष ही युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. कोणत्या मित्रांनो? 2025 वर्ष हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे? देशातील पहिला रेडिओ महोत्सव कोठे होत आहे? हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव होत आहे. कोण्या ठिकाणी मित्रांनो? मुंबई या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे? IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी IPLचा 2025चा अंतिम सामना म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपलं महाराष्ट्र या ठिकाणी शक्तिपीठ हा महामार्ग होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडलेली आहे? नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेदरलँड या ठिकाणी नाटो शिखर 2025 पार पडलेली आहे. कोण्या ठिकाणी मित्रांनो? नेदरलँड या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली ही योजना आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 19वी मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? 19वी मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 19वी मराठी विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोणता देश 2026 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे? कोणता देश 2026चा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला देश आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राझील. ब्राझील काय मित्रांनो? देशामध्ये 2026 साठी फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला देश म्हणजे ब्राझील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2027 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, रत्नावली या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? रत्नावली या साहित्यकृतीचे लेखक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हर्षवर्धन. हर्षवर्धन हे रत्नावली या साहित्यकृतीचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षपदी त्याची निवड झालेली आहे. कोणाची निवड झाली मित्रांनो? प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये त्यांचे विलिनीकरण होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे स्थापन केलेली आहे? इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार म्हणजे सुरत या ठिकाणी स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळासंबंधीचा कार्यक्रम आहे? महाराष्ट्र 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळासंबंधीचा कार्यक्रम आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फुटबॉलशी संबंधित कार्यक्रम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली ट्रेन आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देशाने ती विकसित केलेली ट्रेन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा कोणत्या वर्षाचा आहे? पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हुंडा प्रतिबंधक अधिनियम कायदा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1961चा कायदा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत? रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चौथ्या महिला हे दिल्लीच्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. कोण आहेत मित्रांनो? रेखा गुप्ता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? ब्रिक्स 2025 परिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ब्राझील या ठिकाणी ब्रिक्स 2025 परिषद ब्रिक्स या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मराठी मधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालपैकी कोणी लिहिलेला आहे? मराठी मधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण आहेत? नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय मानकरी महिला कोण ठरलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मदर तेरेसा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अगम्य या शब्दाचा अर्थ खालपैकी काय होईल? अगम्य या शब्दाचा अर्थ खालपैकी काय होईल ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समजू न शकणारे, त्याला आपण अगम्य असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जीवाणूपासून होणारा रोग खालपैकी कोणता आहे? जीवाणूपासून होणारा खालपैकी रोग आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुष्ठरोग. कुष्ठरोग काय मित्रांनो? जीवाणूपासून होणारा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, अंतःकरण या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अंतःकरण या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विसर्ग संधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, डॅडाचा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडाचा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे? महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2027 ला महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. कधी होणार आहे मित्रांनो? 2027 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे? चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्टी या विभक्तीचे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण नेमके काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्ण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आईने मुलाला चालवावे या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा. जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विरोधाभास अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पैशापेक्षा माणूस मोठा. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुलनावाचक शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, विडा उचलणे म्हणजे काय आहे? विडा उचलणे म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रतिज्ञा करणे, त्याला आपण विडा उचलणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅश असे म्हणतात. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाषेचे अलंकार असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी डॅशची आवश्यकता असते. खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी डॅशची आवश्यकता असे म्हणजे कशाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2 हे उत्तर आपलं योग्य राहील. 1 म्हणजे झोप आणि विश्रांती म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कार्य कोण करत असतो? बघा, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कार्य कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोतवाल हा काम करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, अन्न व औषध प्रशासनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अन्न व औषध प्रशासनचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारतात शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भारतामध्ये शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 जानेवारी या दिवशी भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतात कोणत्या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये कोणत्या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26 नोव्हेंबर या दिवशी भारतामध्ये 26 म्हणजे संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. केला जातो मित्रांनो 26 नोव्हेंबर या दिवशी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, महाकुंभ मेळावा 2025 कुठे होणार आहे? महाकुंभ मेळावा 2025 म्हणजे कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयागराज या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.